महत्वाची बातमी, युनिक कॉन्टिनेंटल हॉटेलवर पालिका आणि अधिकाऱ्यांकडून तोडक कारवाई केली जाते। मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांची हातोड्यानं तोडक कारवाई आहे। हॉटेल आणि स्टुडिओ अनधिकृत असल्याच्या पालिकेकडे तक्रारी आलेल्या होत्या, पण आता ही कारवाई करण्यात येते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, एक मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतोय, जर हे हॉटेल हा स्टुडिओ अनधिकृत असल्याच्या पालिकेकडे तक्रारी येत होत्या, आलेल्या होत्या, तर वाट कसली पाहण्यात येत होती। काल या ठिकाणी कामराचा शो होतो, टीका होते, उपमुख्यमंत्र्यांवर विडंबनात्मक काव्य सादर केलं जातं, वातावरण तापतं आणि त्यानंतर हॉटेल आणि स्टुडिओ अनधिकृत असल्याचा बातम्या समोर येतात। आपण म्हणूया या सगळ्या संदर्भात कारवाईला सुरुवात होते। जर अनधिकृत होतं याची माहिती होती तर इतकी उशिरा कारवाई का? स्वप्नील, नक्कीच या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित होतो, जर हॉटेल अनधिकृत होतं तर आत्ता कारवाई का? एकूणच या ठिकाणी अधिकाऱ्यांची दिरंगाई आहे का? त्यांनी कुठेतरी कामचुकारपणा केला का? असे सुद्धा अनेक प्रश्न आहेत। मात्र या युनिक कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये जो स्टुडिओ आहे, जो हॅबिटेट स्टुडिओ, त्या हॅबिटेट स्टुडिओमध्ये काही बांधकाम हे अनधिकृत झाल्याचं आता त्यांना माहिती पडते आणि यानंतर हे बांधकाम आहे ते तोडक कारवाई त्याच्यावरती करण्यात येते। मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई जर मुंबई महानगरपालिका असेल किंवा पालिकेच्या अगत्यरित्या काही ऑफिस आहेत, वॉर्ड्स ऑफिस आहेत, त्यांना जर कारवाई करायची असेल तर एक नोटीस द्यावी लागते। या नोटीसीवर उत्तर देण्यासाठी समोरच्या व्यक्तीला वेळ सुद्धा दिला जातो। मात्र आता कोणत्याही प्रकारची नोटीस बजावली गेली नाहीये, मात्र कोणत्याही प्रकारे माहिती आहे ती सुद्धा मागितलेली नाही, उत्तर देण्यास सुद्धा वेळ दिलेला नाही। मात्र या ठिकाणी तोडक कारवाई ते ताबडतोब सुरू करण्यात आली आहे। स्वप्नील, मुद्दा लक्षात येतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।